लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना मदत मिळायला आता सुरुवात झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा आजपासून होणार खात्यात जमा। अतिवृष्टीग्रस्तांसाठी 15,648 कोटी रुपये मंजूर, तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। राज्य सरकारने सोमवारला तब्बल 75,286 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या विधिमंडळामध्ये सादर केल्या। कांदा दरात 200 रुपयांनी झाली वाढ, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। बांगलादेशाने आयात बंदी हटवण्याचा परिणाम, कांदा निर्यात वाढल्याने राज्यातील कांदा दरामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे। डिजिटल सातबारांना मिळणार आता कायद्याचे पूर्ण संरक्षण। राज्य सरकारद्वारे डिजिटल सातबारा व 8 आणि फेरफार उतार्यांना आता पूर्ण कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे। व्यापारी मस्त, शेतकरी त्रस्त। राज्यात मका खरेदीला गोंधळ, तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी आला मेटाकुलीला। शासन सुस्त झाल्यामुळे व्यापारी करत आहे आपली मनमानी। हमीभाव विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांना थंब व्हेरिफिकेशनची मोठी समस्या जाणवत आहे। सोयाबीन आयातीचा दरावर फारसा परिणाम होणार नाही, हमीभावाने विक्रीचे तज्ज्ञांचे आवाहन। जानेवारीनंतर दरवाढ शक्य। आतापर्यंत भारताने सोयाबीनची केलेली आयात विविध वर्षानुसार असणारी लाख टनांची आकडेवारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। कृषी विभागाला ठेंगा, पुरवण्या मागण्यामध्ये कृषी समृद्धी योजनेच्या निधीला वाटण्याच्या अक्षदा। कृषी समृद्धी योजना डीबीटी मधील अर्ज निकाली लागल्यानंतर 12,500 कोटी रुपयांचे दायित्व आहे। लाडक्या बहिणींना मिळणार 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी शासनामार्फत निधी मंजूर करण्याचा GR काढण्यात आला असून बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे 2 हप्ते एकत्रच मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। 15 डिसेंबर पर्यंत गहू कांद्याचा पीक विमा नोंदणीची संधी आहे। वेळेत अर्ज भरल्यास शेतकऱ्यांना मिळणार लाभ। यावर्षीचा रब्बी हंगामातील पीक विमा हप्ता संरक्षित रक्कम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। भाजीपाला झाला 100 पार, गृहिणीचे बजेट बिघडले। गाजरचा हलवा महागला। थंडीमुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली असून आवकेत सुद्धा वाढ झाली आहे। आजचे भाजीपाल्यांचे असणारे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप। पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन। सोलापूर जिल्ह्यात एकही साखर कारखानदारांनी अद्याप ऊस दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। 5 लाखापर्यंतचे आरोग्य कवच, एकाच कार्डवर जन आरोग्य आयुष्यमान योजना। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकाच कार्डवर लाभ देण्यात येणार आहे। रासायनिक खताच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे। शेतकरी आला मेटाकुटीला, उत्पादनावर होणार परिणाम। असे आहे खताचे पूर्वीचे आणि आताचे दर। 20-0-13च्या एका खताच्या गोणीवर 1300 रुपयावरून डायरेक्ट 1650 रुपयांनी महागले आहे। शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार भुईमुग आणि तिळांचे बियाणे। महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून 100% अनुदानावर उन्हाळी भुईमुग बियाणे प्रति हेक्टरी 150 किलो आणि तिळांचे बियाणे प्रति हेक्टरी 2.5 किलो याप्रमाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे। सोयाबीन खरेदीच्या जाचक अटीमुळे शेतकरी झाले त्रस्त। अकोला जिल्ह्यातील वाडेगावातील परिसरामध्ये शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरून प्रशासनाशी केली चर्चा। शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्याची होत आहे मागणी। जिल्ह्यातील 63,000 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी निधी शिल्लक नाही। आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील 1320 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8.75 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच। यंदा थंडीमुळे गहू, हरभरा, मका, ज्वारीचे संमिश्र चतुरंग पॅटर्न। गिरणीच्या आवर्तन मिळण्यापूर्वीच मका बहरला। ज्वारीमध्ये कोळपणी तर गावामध्ये निंदन सुरू झाल्यामुळे रब्बीच्या पिकांना गती आली आहे। ऊसतोडणी ओढणीच्या शेतकऱ्यांना बसला झटका। प्रतिटनाला बसतो 100 रुपयांचा फटका। ऊसतोड मजुरांची मुग्रुमी, शेतकरी झाले हवालदिल। साखर कारखानदार मात्र निवांत। खुलेआम सुरू आहे लूट। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडी वाढ होताना दिसून येत आहे। विविध बाजार समितीमधील आजचे असणारे कापसाचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।
सिलेंडरची मूळ किंमत 850 रुपये असताना नागरिकांकडून वसूल केले जात आहे 1200 रुपये. थंडीचे दिवस आल्याने गॅसच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे, मात्र बेभावने सिलेंडरची विक्री करण्यात येत आहे. दुसऱ्या वेचणीतच संपला कापूस, शेतकरी आला संकटात, उत्पन्नात झाली मोठी घट, सोयाबीनचेही नुकसान. 10 रुपये प्रति किलो दराने सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. थंडीने अनेक जिल्हे गारठले, पारा 8.8 अंशावर. विदर्भात सर्वात कमी तापमान. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील किती तापमान आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. उत्पादन घटले, हमीभावही मिळेना, शेतकरी आला आर्थिक कोंडीत. खरीपातील नगदी पिकांची वाताहत झाल्याने रब्बी पिकापासून शेतकऱ्यांना आहे आशा. शासनाने तुटपुंजी अनुदान न देता बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकाचे वाढलेले दर नियंत्रणात आणावे अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जिल्ह्यातील अपघातग्रस्त 80 शेतकऱ्यांच्या वारसांना आधार. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना सानुग्रह प्रदान. येवला तालुक्यामध्ये आतापर्यंत 1,59,00,000 सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. जीएसटी परतावा मिळण्यास विलंब, कोरेगेशन उद्योजक आर्थिक संकटामध्ये. सीमाचे केंद्रीय अर्थमंत्री सीताराम यांचे निवेदन. अनेक जिल्ह्यातील कांद्याच्या आवकेत थोडी वाढ झाली असून विविध बाजार समितीमध्ये असणारे कांद्याचे आजचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फुलवला द्राक्षासह केळींच्या बागा. परतीच्या पावसाने कोलमडले कांद्याचे गणित. नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत कांद्याची लागवड फक्त 23% झाली आहे. पंतप्रधान आवास उद्दिष्टामध्ये नाशिक राज्यात तृतीय. निर्धारित लक्ष्य गाठण्याबाबत साशंकता. अद्याप 1/3 काम पूर्ण झाले नाही. आतापर्यंत 1,60,000 घरकुलांना मिळाली अखेर मंजुरी. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. रवळजी भागात जनावरांना लाळ खुरकतांची लागण झाल्याने साथीमुळे दूध उत्पादकांवर होणार परिणाम. सध्या जनावरांमध्ये विविध रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असल्याकारणाने पशुपालक आले चिंतेत. कांदा लागवड घटली, गव्हाचे क्षेत्र वाढणार, मात्र रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. देशी विदेशी डांगी जनावरांच्या गर्दीने फुलला पिपळकणेचा रस्ता. जनावरांच्या प्रदर्शनामध्ये यंदा मात्र 35% झाली घट. सफरचंदापेक्षा शेवगा महागला, 50 रुपयामध्ये केवळ 2च शेंगा. हिवाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी वाढल्याने भावातही मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये यावर्षी शेवग्याचे उत्पन्न घटल्याने भाववाढ झाली. कमला भवानीचा पहिला हप्ता 2,850 रुपये जाहीर. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या खात्यावर केली रक्कम जमा. आतापर्यंत 34 दिवस गाळप हंगामाचे पूर्ण. मानोरा येथे युरियाची चढ्या दराने होत आहे विक्री. कृषी केंद्रावर योग्य कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी केंद्रावर युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहे. रिसोड तालुक्यामध्ये चियाचे पेरणी क्षेत्रामध्ये झाली वाढ. चिया पिकाला गहू व हरभरापेक्षा कमी पाणी लागत असून चिया पिकाला वन्य प्राण्यांचा देखील काही त्रास नसल्याकारणाने अनेक शेतकरी चियाची लागवड करत आहे. आई योजनेत 15 लाखापर्यंतचे विनातारण अर्ज. बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्राशी निगडीत कृषी पर्यटन, ज्याद्वारे महिलांना उद्योग करण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. वाटाण्याच्या शेंगाचे दर पोहोचले 100 रुपये प्रति किलोवर. मात्र बाजारामध्ये आवक कमी. हिवाळ्याच्या थंडीचा कडाका वाढताच वाटाण्याच्या शेंगाची मागणी वाढली आहे. त्या लाडक्या बहिणींची अडचण होणार दूर. मदतीला अंगणवाडी ताई येणार. ई-केवायसी करण्याचे महिलांना आवाहन. ज्या महिलांचे वडील हयात नाही किंवा त्यांना पती हयात नाही किंवा घटस्फोटित आहे, अशांना त्या संबंधीचे प्रमाणपत्र अंगणवाडी ताई सेविकेकडे जमा करावे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाला बसला फटका. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने हरभरा गहू उत्पादक शेतकरी आले आर्थिक संकटात. मागील थकीत FRP 8 दिवसात द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी साखर संचालकांना दिला आहे. सोन्याची 1.5 लाखाकडे झेप. चांदी 2 लाखाच्या उंबरठ्यावर. 4 दिवसांमध्ये सोने 2 तर चांदी 14,000 वाढली.
सध्या 1,30,000 रुपये प्रति तोळ्यावर सोन्याचा दर झाला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीविना मिळणार नाही कप सिरप. चिठ्ठीविना औषध देणाऱ्यावर कारवाई होणार. यंत्रणा करत आहे तपासणी. करडेला 9,000चा उंचाकी दर, मात्र सोयाबीन स्थिर. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सोयाबीनला 18,000 क्विंटलची आवक झाली असून दर 4,324 सोयाबीनला सरासरी दर मिळत आहे. कापूस सोयाबीनला योग्य भाव द्या. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाने शेतमालाची व्यापाऱ्यांनी खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांनो, रबी पीक स्पर्धेत सहभागी घ्या अन 50,000 रुपये मिळवा. राज्यात कृषी उत्पादकांची वाढ करण्यासाठी शासनामार्फत पीक स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.